पहिलाच आणच दिली तू. कामाला सुरुवात झाली आणि लगेच सुरुवात काय खपला कचरा काय नाही. दाखव तुझा हात कशामुळे झाले तुझे असे हात. गणपतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. गोकुळ अष्टमी आहे आज आणि आजपासून गणपतीचं काम चालू आहे. लाईट गेलंय आणि लाईट गेले पण ही लाईट चालू आहे. गणपतीचे आम्हाला अजून 4-5 मखर बनवायचे होते आणि त्याच्यामध्ये एक सार्वजनिकचा सुद्धा होता. हा मखर सर्वात पहिला रेडी केला आम्ही आणि इकडे घेऊन आलो. गणपतीला फक्त 2च दिवस बाकी आहेत म्हणजे आगमनला आणि हा मखर लावायला आलो आहे आम्ही. हा मखर आता इथे ठेवून हे लोक सेटअप लावणार आणि मी जाणार आहे घरी. हा मखर पटापट करण्याचं कारण असं की पुठ्ठा हा पूर्णपणे नरम पडत चाललेला पावसामुळे. भरपूर पाऊस पडते त्याच्यामध्ये आम्ही हा कसाबसा पुठ्ठ्यामध्ये बनवलं, कटिंग केलं आणि कटसुद्धा होत नव्हता नरम पडल्यामुळे. पण आम्हालासुद्धा माहिती नाही नक्की याच्यात लाईट्स वगैरे लावल्यावर हा कसा दिसेल, काय दिसेल. घरीसुद्धा आम्ही हा सेटअप लावला नाही, जसा बनवला तसा घेऊन आलो. साईटच्या हिशोबाने थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. वरचं जे सिलिंग आहे ती बसतच नव्हती, तर कशी तरी बसवले आता आणि काम सुरू आहे. आणि मी आता जाते घरी. बघूया आता पुढे मखर कसा होतो आहे ते. आणि तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की बघा हे व्हिडिओ आणि हा मखर कसा वाटते ते पण सांगा कमेंट्समध्ये. दरवेळेस आम्ही यांच्या घरी मखर बनवतो. गेल्या वेळेस पंढरीची वारी बनवली होती. काही ना काही वेगळं करण्याचं म्हणजे चांगलंच करण्याचा आमचा उद्देश असतो आणि त्यांचासुद्धा. आणि की बजेट पण बघावं लागतं कमी बजेटमध्ये. तर सुरू आहे काम, बघूया आता कसं होतं. लालबागच्या राजाला गेल्या वर्षी जसा सेटअप होता तसंच सेटअपचं आमचं थोडंफार प्रतिकृती तयार करण्याचा ते काम चालू आहे. माझं लवकर घरी जायचं कारण असं की अजून खूप सारे मखर्स बनवायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे मला घरी जावं लागतं आहे. मलासुद्धा माहिती ना कसं होणार आहे मखर, तर पूर्ण झाल्यावरच फोटोमध्ये समजेल कसं होते. सेटअप लावल्यानंतर 2-3 दिवसांनी आम्ही त्यांच्या घरी आलो आहे. आता लालबागची मूर्ती राजाची बघायची. वाव, मूर्तीसुद्धा त्यांनी सेटअपप्रमाणेच सिलेक्ट केली आहे. भारीच वाटते.
बघितलंच असेल की आम्ही हा सेटअप बनवताना किती मेहनत लागली. ज्यांच्या घरी आम्ही गेल्या वर्षी पंढरीच्या वारीचं चलचित्र केलं होतं त्यांची यावर्षीची इच्छा होती की आमच्याकडे लालबागच्या राजाचा सेटअप असला पाहिजे. तर त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला डेकोरेशन करायला सांगितलं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे बाप्पाने आमच्याकडनं हे डेकोरेशन करून पण घेतलं. आणि त्यांनी आमचं डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही मूर्ती बघताय तर त्यांनी मूर्ती पण सेम हुबेहूब लालबागच्या राजाची प्रतिकृती आणली आहे. आणि लालबागच्या राजाचा जसा पाय सोन्याचा आहे तसाच पाय सोन्याचा सुद्धा आहे इथे. ज्यांच्या घरी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तर ते गोरक्ष दादा आणि त्यांच्या मिसेस वहिनी आणि त्यांचा मुलगा इथे आहे. तर आम्ही त्यांच्या घरी डेकोरेशन करायला येतो तर त्यावेळेस त्यांची धडपड असते की नक्की डेकोरेशन कसं होईल, काय होईल, म्हणजे उत्सुकता असते त्यांना. भाऊंनी जी मेहनत केली आहे त्याला मी काय सांगणार, कारण माझ्या मोबाईलच्या वरती मी हा व्हिडिओ ठेवल्यामुळे माझ्या मित्रपरिवारांच्या सगळ्यांच्या व्हिडिओवरती हा स्टेटस होता, माझ्या मिसेसच्या इकडे सुद्धा हा स्टेटस होता. पण ही संकल्पना जशी गणेश भाऊंनी इथे मांडली किंवा हे पूर्ण केली तर याच्या पाठीमागे महत्त्वाचा रोल म्हणजे मला तिकडे घेऊन जायचा तर हा आमच्या मल्हारचा आहे. कारण माझ्या मुलाची मल्हारची इच्छा होती की आपल्या घरी लालबागच्या राजाची मूर्ती आणायची आणि म्हणून मग त्यावेळी आम्ही ठरवलं की लालबागच्या राजाची मूर्ती आणायची. डेकोरेशनला जेव्हा मूर्तीची स्थापना झाली ज्या मंदिरामध्ये, आपण मंदिरच म्हणून याला, तेव्हा त्या डेकोरेशनला एक शोभा आली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त तुमच्या दोघांचं योगदान आहे. कारण ही संकल्पना मांडणं आणि लालबागची मूर्ती फक्त बसवून त्याच्या मागचा बॅकग्राऊंड इमॅजिन करणं हे सगळं तुमच्या डोक्यात आलं. त्याच्यामुळे तुम्ही मला संधी दिली आणि ते चांगल्यात चांगल्या प्रकारे कसं घडवता येईल हे मी प्रयत्न केला. ते सगळं बाप्पाच्या हातूनच घडलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मला तुम्हाला आणि वहिनीला धन्यवाद द्यायचे की तुम्ही ती संकल्पना आधी डोक्यात आणता आणि मग माझ्यासमोर मांडता. त्याच्यामुळे मला पण सोयीस्कर होते की ते कसं प्रेझेंट करावं असं. त्याच्यामुळे जे काही झालं आहे ते खूप चांगलं झालं आहे आणि बाप्पाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मी ते करू शकलो. त्याच्यामुळे तुमचा पण धन्यवाद. थँक्यू सो मच.